कमी भांडा सुखाने नांदा. सासू सुनांच्या भांडणाचं आणखीन एक कारण ठरतं ते म्हणजेच लव्ह मॅरेज. म्हणजेच एखादी सून घरात जर लव्ह मॅरेज करून आलेली असेल तर काहीही कारण नसताना सासू तिचा उगीचच राग करत असते. असं तुमच्या बाबतीत झालंय का की तुम्ही लव्ह मॅरेज करून आला आहात म्हणूनच सासूचं तुमच्या सोबत पटत नाहीये? अनेक घरांमध्ये असं दिसून येतं की मुलगा जेव्हा आपल्या पसंतीची मुलगी घरी सून म्हणून आणतो त्यावेळी आईची ऑलरेडीच काही मतं तयार झालेली असतात की ही मुलगी चांगली नसेलच, आणि मग काय, ती आपल्या सुनेबरोबर वाकडत वागायला सुरुवात करते. अशा सुनेने घरात काहीही केलं तरी सासूला आवडत नाही. अगदी तिचा स्वयंपाक तिने घरात वावरलेलं देखील सासूला पटत नाही. आणि एखादी गोष्ट सून अगदी मनापासून करत असेल तरी देखील ती गोष्ट सासूला दिखावाच वाटतो. आणि उगाच अशा सासवांना सतत वाटत राहतं की आपल्या मुलाची ही निवड असूच शकत नाही. याच मुलीने आपल्या मुलाला कदाचित फसवलं असेल म्हणूनच हे लग्न झालं. आता सासूबाईंना आपल्या मुलाची चूक खरं तर यात कधीच दिसत नाही. तिला फक्त दिसते ती सुनेची चूक. त्यामुळे होतं असं की ती सुनेला स्वीकारायलाच बघत नाही. आणि मग काय, अशा घरामध्ये सुनेची कोंडी व्हायला लागते. सासूबाई, जर तुम्ही तुमच्या सुनेबरोबर असं वागत असाल तर असं करणं आताच थांबवा. कारण तुम्हीच तुमच्या घरामध्ये क्लेश निर्माण करताय. कारण तुमच्या अशा वागण्यामुळे केवळ सुनेलाच त्रास होणार नाहीये तर तुमच्या मुलाला सुद्धा त्रास होणार आहे. आणि या वादामध्ये तुमचा मुलगा देखील नाहक भरडला जाणार आहे. असं करण्यापेक्षा तुमच्या घरात आलेली मुलगी तुम्ही सून म्हणून स्वीकारायला हवं. तुम्ही जर तुमच्या सुनेला स्वीकारलं, तिला प्रेम दिलं तर तिच्याकडूनही तुम्हाला आदरच मिळेल. प्रत्येक वेळी सुना चुकीच्या नसतात. काहीतरी अशी वागणूक मिळाल्यामुळे सुनांचे स्वभाव बदलतात आणि त्यांच्यामध्ये एक वेगळाच कमालीचा बदल दिसून येतो. म्हणतात ना, ऍक्शनला रिॲक्शन असते. अगदी त्याप्रमाणे तुम्ही जसं वागता तसंच तुम्हाला रिॲक्शन मिळणार असते. म्हणून गैरसमज ठेवू नका आणि सासू म्हणून तुमच्याकडून ही चूक होऊ देऊ नका. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.